नमो बुद्धाय. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रशांत दाभाडे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये तथागत बुद्धाच्या जीवनातील हिंसक हत्यारा अंगुलीमालची घटना आपण समजावून घेणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी तुम्ही अंगुलीमाल दरोडेखोर ही घटना ऐकली असेल, ही गोष्ट ऐकली असेल. पुन्हा एकदा या प्रसंगी ती घटना स्पष्ट करू इच्छितो, जेणेकरून त्यामधून योग्य तो बोध आपण घेऊ शकू. अंगुलीमाल हा खूप निर्दयी, क्रूर, भयंकर, शक्तिशाली हत्यारा होता. तो निरपराध लोकांच्या हत्या करत होता आणि केवळ हत्याच करत नव्हता, तर हत्या केल्यानंतर लोकांची बोटं कापून त्याचा हार बनवून तो गळ्यामध्ये घालत होता. बोटांनाच हिंदीमध्ये अंगुलिया म्हटलं आहे. अंगुलियों की माला जिसने पहनी है वो अंगुलीमाल, असं त्याचं नाव अंगुलीमाल पडलं होतं. याचा अर्थ त्याचं खरं नाव अंगुलीमाल नव्हतं. तर मित्रांनो, कौशल प्रदेशातील पुरोहिताचा तो मुलगा होता आणि त्याचं पूर्वीचं नाव अहिंसक होतं. तो हुशार होता, विद्वान होता, गुरुकुलामध्ये शिक्षण घेत होता. परंतु त्याच्या मित्रांना त्याची हुशारी सहन झाली नाही, म्हणून चुकीची माहिती गुरुला अहिंसकबद्दल सांगण्यात आली आणि गुरुने द्वेषाने, तिरस्काराने अहिंसकला 1000 लोकांना मारण्याची गुरुदक्षिणा मागितली आणि म्हणून मजबुरीने अहिंसक हा अंगुलीमाल झाला होता आणि लोकांच्या हत्या करत होता. हत्या करत असताना 999 हत्या त्याच्या झाल्या होत्या. आता एकच हत्या त्याची बाकी होती. मित्रांनो, समजू शकतो की आजच्या काळामध्ये जर कोणी व्यक्ती 1 हत्या करत असेल, 1 खून करत असेल, 2 खून करत असेल, तर तो किती मोठा क्रूर आणि भयंकर व्यक्ती असतो. किती भीतीत, किती दहशत त्याची लोकांमध्ये असते. आणि अंगुलीमाल तर 999 हत्या केल्या होत्या. अशा वेळेस किती भीती त्याची लोकांमध्ये असावी. ही घटना माहिती पडल्यानंतर तथागत स्वतः त्याला सुधरवण्याकरता गेला. त्याचवेळी प्रसेनजित कौशल प्रदेशाचा राजा हा सुद्धा त्याच्या सैन्यासह अंगुलीमालला पकडण्याकरता गेला. तथागत जंगलामध्ये गेल्यानंतर अंगुलीमालने पाहिलं की कोणीतरी श्रमण त्याच्या दिशेने येत आहे. त्याला आश्चर्य वाटलं की हा कोण श्रमण आहे की ज्याला माझी भीती वाटत नाही का, किंवा हा वेडा आहे का. मित्रांनो, जेव्हा अंगुलीमालला आश्चर्य वाटलं, मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आश्चर्य वाटते तेव्हा तो विचार करायला लागतो. म्हणून त्याच्या मनातील हिंसक भाव थोडेसे बाजूला झाले. पण पुन्हा त्याला त्याची प्रतिज्ञा, गुरुदक्षिणा आठवली आणि मग तथागताला मारण्यासाठी तो तलवार घेऊन धावला. परंतु तो तथागताला पकडू शकला नाही. तथागताने हिंसेचा त्याग केला होता आणि अंगुलीमाल सतत हिंसा करत होता. या हिंसेच्या चक्रामध्ये तो गुंतला होता, धावत होता आणि बुद्ध स्थिर होता. म्हणून बुद्ध त्याच्या हातामध्ये, बुद्धाला तो पकडू शकला नाही. त्यावर तो बुद्धाला थांबण्यासाठी ओरडतो की हे श्रमणा थांब. तेव्हा तथागत त्याला उपदेश करतात. मित्रांनो, हा उपदेश अतिशय महत्त्वाचा आहे. हा आपण ध्यानपूर्वक ऐकावा. तथागत अंगुलीमालला म्हणतात की हे अंगुलीमाल, मी तर केव्हाच थांबलो आहे, परंतु तू केव्हा थांबणार आहेस. यावर पुन्हा अंगुलीमालला आश्चर्य होते. मित्रांनो, आश्चर्य झाल्यानंतर तो विचार करू लागतो की हा श्रमण खोटं का बोलत आहे. हा तर चालत होता आणि मी थांबलो होतो, तरीसुद्धा हा खोटं का बोलत आहे. त्यावर तथागत बुद्ध त्याला उपदेश करतात की दुष्कर्म करण्यापासून, हत्या करण्यापासून, हिंसा करण्यापासून मी केव्हाच थांबलो आहे, परंतु तू हिंसा करत आहेस आणि हिंसेच्या चक्रामध्ये तू धावत आहेस. अंगुलीमाल, तुझ्यामध्ये अजूनही सद्गुण जिवंत आहेत. ते सद्गुण मेलेले नाही आहेत. तुझी जर इच्छा असेल तर मी तुला सद्गुणांचा मार्ग, योग्य मार्ग दाखवण्यासाठी मी तुझ्या पाठोपाठ आलो आहे. तुला सुधरवण्यासाठी मी इथे आलो. तू जर संधी दिलीस तर निश्चितच तू योग्य जीवन जगू शकतो, सुखाचं जीवन जगू शकतो, मंगलमय जीवन जगू शकतोस.
हा उपदेश ऐकल्यानंतर, ही सत्यवचन ऐकल्यानंतर, तथागताची करुणामय मैत्रीमय वाणी ऐकल्यानंतर अंगुलीमाल विचार करू लागला आणि तथागताच्या वाणीने, प्रभावाने तो तयार झाला. यापूर्वी त्याच्याशी कोणीही या पद्धतीने बोललं नव्हतं किंवा तथागताचं ज्ञान पाहून तो सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला, सुधारण्यासाठी तो तयार झाला. तथागताने त्याला भिक्षू संघामध्ये सहभागी करून घेतलं आणि भिक्षूंसोबत तो राहायला लागला. जेव्हा तो भिक्षाचारिका करायला गावामध्ये जात असेल, लोक ओळखत असेल की हा अंगुलीमाल आहे, ज्याने माझ्या भावाला मारलं, ज्याने माझ्या बहिणीला मारलं. लोक त्याला दगडं मारायचे, त्याचं डोकं फुटायचं, रक्त व्हायचं. तथागताकडे येऊन तथागत त्याला सांगायचे की हे अंगुलीमाल, हे सर्व सहन कर, शील पालन कर, समाधीचा अभ्यास कर, प्रज्ञेचा अभ्यास कर. आणि त्याप्रमाणे अंगुलीमाल वागायला लागला, आचरण करायला लागला आणि तो दुःखातून मुक्त झाला. प्रसेनजित राजा जेव्हा बुद्धाकडे अभिवादन करायला आला, तर बुद्धाला त्याने सांगितलं की मी हिंसक हत्यारा अंगुलीमालला पकडण्यासाठी जात आहे. तेव्हा बुद्ध त्याला म्हणतात की तू जर भगव्या वस्त्रामध्ये त्यागी भिक्षू झालेला अंगुलीमाल जर मी तुला दाखवलात तर तुझा विश्वास बसेल का? त्यावेळेस बुद्ध जवळच बसलेल्या अंगुलीमालला दाखवतात. राजाला आश्चर्य होते. राजा त्याला विचारतात की काय तू खरोखर अंगुलीमाल होता? तुझ्या आईचं नाव, तुझ्या वडिलांचं नाव. आणि यावरून प्रसेनजित राजाला खूप मोठा धक्काच बसतो. आश्चर्य वाटते की जे मी शस्त्राने करू शकलो नाही, तथागताने ते मैत्रीने, त्यांच्या ज्ञानाने केलं आहे. मित्रांनो, या घटनेमधून एक महत्त्वाचा बोध आपल्याला घ्यायचा आहे की तुम्ही कितीही दुष्कर्म केले असेल, त्या दुष्कर्मामध्ये पश्चाताप न करत बसण्यापेक्षा, रडत न बसण्यापेक्षा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला चांगलं वागण्याची संधी मिळेल तेव्हा तुम्ही दुष्कर्म त्याग केले पाहिजे, सोडले पाहिजे आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सद्मार्गावर तुम्ही वागलं पाहिजे. दुष्कर्म करणं सोडून दिलं पाहिजे. पश्चाताप करणं, रडत बसणं सोडून दिलं पाहिजे. त्या दुष्कर्माची फळं निश्चितच तुम्हाला मिळणार आहेत, परंतु त्या फळांना स्वीकारून तुम्हाला सत्कर्म करायचं आहे. यामुळे तुम्ही तुमचं जीवन, उर्वरित जीवन सुखी, समृद्धी आणि दुःखमुक्त जीवन जगू शकता. परंतु तुम्ही जर पश्चातापच करत बसले तर निश्चितच तुम्ही केवळ दुःखी जीवन जगू शकता. हाच या घटनेमधून बोध घ्यायचा आहे. आणि निश्चितच अंगुलीमाल एवढे हिंसक कोणी हत्या आपण तर केलेला नाहीच. आपण जे काही छोटे मोठे वाईट कर्म केले असतील किंवा मोठेही वाईट कर्म केले असतील, तरीही अंगुलीमालच्या तुलनेत ते खूपच कमी आहेत. म्हणून आपण दुष्कर्माचा त्याग केला पाहिजे, शील सदाचाराचं जीवन जगलं पाहिजे. आज बुद्ध जरी नसले तर बुद्धाचं ज्ञान, धम्माचं ज्ञान आज आहे. योग्य मार्गदर्शन करणारी लोकही आहे. तसं आपण स्वतः इच्छेने, स्वइच्छेने स्वतः चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नानुसार निश्चितच आपल्याला यश मिळणार आहे. हेच या घटनेमधून आपल्याला बोध घ्यायचा आहे. आपणा सर्वांचं मंगल हो, मंगल हो. धन्यवाद.